कालच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही पंढरपूरचं दर्शन घेतलं. तर आजच्या व्लॉग मध्ये आम्ही शिखर शिंगणापूरला कसे गेलो ते बघूया. तर पंढरपूरचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला 6 ते 7 तास लागले. तर त्यामध्ये सर्वजण खूप थकून गेले होते. तर येऊन जरा आम्ही आराम केला. त्यानंतर पंढरपूरमध्ये पावसाचं वातावरण, खूप पाऊस होता. आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघालो पण आम्हाला बस काय भेटली नाही. तर आम्ही परत रिटर्न पंढरपूर स्टँड वरून मठामध्ये आलो. तिथे रात्रभर राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शिखर शिंगणापूरला आलेलो. आम्हाला जाण्याची खूप इच्छा होती पण आम्ही डायरेक्ट मुंबईला जाणार होतो. पण शेवटी महादेवाने आम्हाला बोलवूनच घेतलं. मोठा महादेव शिखर शिंगणापूरचा असं म्हणतात. तो खूप सुंदर असं दर्शन झालं. जास्त काय एवढी गर्दी पण नव्हती. मस्त असं दर्शन झालं. इकडचं वातावरण परिसर खूप सुंदर आहे. त्यानंतर आम्ही फलटणला येण्यासाठी निघालो कारण फलटण वरतून होती आमची मुंबईसाठी बस. तर आम्ही बसमधून रिझर्वेशन करून घेतलं. त्यामध्ये ती बसचा बिघाड झालेला कसं बस आम्ही आलो आणि आता आम्ही जाता जाता आम्हाला खंडेरायाची जेजुरी सुद्धा लागलेली आहे. तर खूप छान वाटते. खंडेरायाचं बसमधूनच दर्शन घेतलं. नंतर दिवे घाटात आलो. दिवे घाटातून आमचा प्रवास सुरू होता. मिनी ब्लॉगला असे लाईक शेअर सबस्क्राईब करायचं, फॉलो करतो पण बाय.